पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील आरोपीचं कुटुंब हे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या संपर्कात होतं आणि त्यांच्याच सांगण्यावरून माझ्यावर गोळीबार झाला असा आरोप पुण्यातील शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले यांनी केलाय। माझ्यावर गोळीबार करणारा सुरेंद्र अग्रवाल अजूनही मोकाट असल्याचा दावा अजय भोसलेंनी केलाय। तर पुण्यातील अनधिकृत पब आणि बारमुळेच हे प्रकार घडत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाने खळबळून दिलेली आहे आणि या प्रकरणातील आरोपी कुटुंब आहे त्यांचं गुन्हेगारांशी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांशी थेट संबंध होता असं एक प्रकरण आता समोर आलेलं आहे। नेमकं काय प्रकरण होतं आपल्या सोबत या पुण्यातील शिवसेनेचे नेते अजय भोसले आहेत। 2009 मध्ये त्यांच्यावर गोळीबार झाला होता आणि हा गोळीबार खरं तर छोटा राजन याच्या सांगण्यावरून झाला होता अशा संदर्भातली तक्रार सुद्धा त्यांनी दाखल केलेली आहे। मात्र छोटा राजन आणि आता जे प्रकरण पुण्यात घडलं आहे त्याचा नेमका काय संबंध आहे, अग्रवाल कुटुंबाशी छोटा राजनचे संबंध होते का, हे सगळं आता आपण जाणून घेणार आहोत। खरं तर अत्यंत गंभीर स्वरूपाचं हे प्रकरण होतं 2009 मध्ये जेव्हा तुमच्यावर गोळीबार झाला होता तेव्हा राज्यात खळबळ उडाली होती। मात्र त्या प्रकरणाचं पुढे काय झालं हे कोणाला माहिती नाही। ते प्रकरण नेमकं का घडलं होतं ते आधी सांगा। 2009 साली मी शिवसेनेतर्फे वडगाव शहरी विधानसभेतून शिवसेनेचा उमेदवार म्हणून मी निवडणूक लढत होतो। त्या अगोदरपासून राम अग्रवाल आणि माझे मैत्रीचे संबंध आहेत। मी त्यांच्या रेसिडेन्सी क्लबच्या ऑफिसवर राहायचो, ते आम्ही दोघं म्हणजे चांगले मित्र होते, सगळ्या पुणे शहराला माहिती। पण त्यावेळेस काय झालं, राम अग्रवाल आणि त्यांच्या भावाचे काही पैशाच्या कारणावरून भांडणं चालू होते 2007-08 साली। त्यावेळेस छोटा राजांचे फोन माझ्या फोनवर यायचे की बाबा त्या दोन भावांची भांडणं चालू आहेत, बसून भांडण मिटवून टाका। तर मी त्या दोन भावांशी बोललो, त्या दोन भावांना समजून सांगितलं। तर त्यावेळेस राम अग्रवाल ऐकायच्या मनस्थितीत नव्हता। पण नाही, ह्या माझ्या मोठ्या भावाने माझ्यावर खोटी केस केलेली, म्हणजे राम अग्रवालची सून, राम अग्रवालच्या सुनेचा विनयभंग केला राम अग्रवालनी, अशी SK अग्रवालनी त्या मुलीला घेऊन एक कंप्लेंट केली होती। त्यामध्ये राम अग्रवाल आणि राम अग्रवालची बायको, त्याच्या दोन्ही मुली, त्याचे दोन्ही जावई हे सगळे फरार होते एक 15-20 दिवस, मुलगा वगैरे। पण त्यांनी कोर्टातनं जामीन वगैरे करून घेतली त्यांनी। त्यानंतर त्यांच्यात अजूनच दुरावा निर्माण होत गेला आणि ते प्रॉपर्टीचा मोठा हिशोब होता त्यांचा, काय 1000-1200 कोटी रुपयाचा। त्याच्यावर त्यांच्यात वाद गेला। मग सुरेंद्र कुमार अग्रवाल हा त्याचा एक मित्र आहे संभाजीनगर, त्याचं नाव मला माहित नाही आता, त्याच्या थ्रू तो बँकॉकला छोटा राजनला भेटायला गेला आणि छोटा राजनला भेटून तिथं त्यांनी ती सुपारी दिली की अजय भोसले माझ्या भावाला सगळी मदत करतोय, त्याचं तुम्ही काम करावं। पण त्यावेळेस 2009ला माझा निवडणुकीचा शेवटचा दिवस होता, प्रचार 5 वाजता संपतो, दुपारी सकाळी आमचं रॅलीचा सगळा एक झालेला होता आणि आम्ही घरातनं मी निघलो। कोरेगाव पार्कच्या म्हणजे जर्मन बेकरीजवळ पहिलं फायर त्यांनी माझ्यावर केलं। ते एवढे जवळ गोळी मारली, तर गोळीच निघली नाही, मिस फायर झाला। मग त्याचा पाठलाग करत आम्ही 2 किलोमीटर पर्यंत गेलो। वेस्टिन हॉटेल आता जे नवीन झाले त्यावेळेस नव्हतं, ते त्यावेळेस बांधकाम चालू होतं। तर तिथं त्याला उडवायला आम्हाला एक 15-20 फुटाचा गॅप होता। त्यांनी बघितलं गाडी खूप जोरात येणार आहे, आता आम्ही त्याला उडवायच्या तयारीत होतो। त्यांनी फिरून दुसरी गोळी मारली, ती माझ्या इथं ग्लासवर लागून माझ्या मित्राच्या छातीत घुसली होती। त्या मित्राला आम्ही जागेवर तिथं गाडी थांबवली, रुग्यावरला घेऊन गेलो। असा प्रकार त्यावेळेस घडला होता। म्हणजे अग्रवाल फॅमिली ही टोटल गुन्हेगार माइंडेड फॅमिली, यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तुम्ही संपूर्ण पोलीस स्टेशनला बघा, तुम्ही पुण्यातल्या पुणे स्टेशन मध्ये जावा आणि त्यांचे रेकॉर्ड काढा, यांच्यावर 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर। पण मग ते प्रकरण तुम्ही म्हणता की मॅनेज केल्या गेलंय, त्याच्या पुढे काय झालं? पोलिसांनी तपास केला होता का CID कडे गेलेलं होतं? आणि थोडं विस्ताराने सांगा, राम अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल हे काय नेमकं नातं? राम अग्रवाल, सुरेंद्र अग्रवाल, VK अग्रवाल आणि MK अग्रवाल हे 4 भाऊ आहेत। त्यांच्या भावांच्या पैशावरनं वाद चालू झालेला होता आणि हा वाद चालू झाला असताना ते इलेक्शनचा पिरियड होता आमचा, त्या पिरियडमध्ये माझ्यावर फायरिंग झाली। त्यावेळेस फायरिंग कुणी केली काही कळलं नव्हतं। 1 वर्षभर आरोपी कोणाला सापडलेच नव्हते। जेव्हा 1 वर्षानंतर दिल्लीमध्ये ह्या लोकांना अटक केली, त्यांनी माझ्यानंतर बघा माझ्यावर फायरिंग केल्यानंतर 3 महिन्यामध्ये त्यांनी चेंबूरमध्ये फरीद तनाशा म्हणून एक छोटा राजांचा जवळचा असतो होता, त्यांनी छोटा राजांची कुठं काहीतरी टीप दिली म्हणून त्याला मारलं त्यांनी घरात घुसून। त्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये का UP मध्ये एका आमदाराची मर्डर केली सुपारी घेऊन। कोणी जे माझ्यावर तो गोळीबार केला त्याच बोलत नाही, ते मुलं UPचे आहेत, आजमगडचे। आता एक जेलमध्ये आणि त्यातले 2 जण फरार आहेत। तिसरा आरोपी सुरेंद्र कुमार अग्रवाल तो बी मोकाटे, छोटा राजाने जेलमध्ये आहेत। अजून एक तांबट म्हणून ते पण बहुतेक जेलमध्ये आहेत। त्यातले 2 आरोपी अजूनही फरार आहेत। हा संपूर्ण असा प्रकार होता। या प्रकरणात आम्ही संपूर्ण म्हणजे सगळे पुरावे म्हणजे CID ला दिले होते। पोलीस तपास करत होते आमच्या इथं चांगलं,
पण काही राजकीय लोकांनी मध्यस्थी करून त्यावेळेस इलेक्शन पिरियड होती, त्या राजकीय लोकांना बोलून पोलीस त्यांच्या चौकशा करत होते. पण त्यावेळेस बहुतेक R.R. पाटील गृहमंत्री होते वाटतं. R.R. पाटलांना सांगून हा पोलिसांचा तपास काढून त्यांनी CID कडे घेतला. CIDने तपास व्यवस्थित केला नाही. मी CIDला कायम सांगत होतो की बाबा ह्यात मेन कल्पेट, मेन आरोपी हा सुरेंद्र कुमार अग्रवाल आहे. तुम्ही सुरेंद्र कुमारला अटक करा, तुम्ही सुरेंद्र कुमारला अटक करा. त्यांनी शेवटपर्यंत सुरेंद्र कुमारला अटक केली नाही, सगळे पुरावे असतानाही. सुरेंद्र कुमारने त्याच्या बँकेच्या चेकने अकाउंटने पैसे दिलेले ते पण तुम्ही बघा, 5-7 कोटी त्यावेळेस दिलेले ते. म्हणजे एवढं सांगत असताना CID कुठल्याच काय काम करत होते. मग CIDच्या अगेन्स्ट मी 2011 का 2012ला मी CIDच्या अगेन्स्ट, आता मला तारीख आठवत नाही, मी हायकोर्टात रिट पिटिशन दाखल केलं की हे व्यवस्थित तपास करत नाही. आता काय स्टेटस आहे तुमच्या सगळ्या केसचं? सुरेंद्र कुमार अग्रवाल आत्ताचे जे आरोपी आहेत या प्रकरणातले, त्यांचे कोण नात्याने लागतात आणि हे कुटुंब कशा पद्धतीनं गुन्हेगारांचा वापर करतोय, काय माहिती? सुरेंद्र कुमार अग्रवाल हा विशाल अग्रवालांचा वडील आहे. आणि माझी जी केस चालू आहे आता सुरेंद्र कुमार तिकडे येतोय तारखेला, तिथं बी आपला आरामशीर येऊन बसतोय, एकदम VIP ट्रीटमेंट आहे. आमचे सरकारी PP गरज साहेब म्हणून आहेत, ते गरज साहेब म्हणतात ह्या माणसाला अटक करायला पाहिजे होती, याला CBIने का मोकळा सोडला? म्हणजे त्यात CBIने पण त्याला काही केलेलं नाहीये माझ्या केसमध्ये. बरोबर, CBIने बी त्याला एकदम ढिल्ला सोडून टाकलेला आहे. म्हणजे सगळीकडे बघा, पैशावाला आहे ना, पैशाच्या जोरावर सगळं काही विकत घेत असतो. हे काही नवीन गोष्ट नाही आजची. हे आता ठीक आहे, तुमच्या माध्यमातून त्या 2 निष्पाप लोकांचा जीव गेलाय, त्यांना तरी आता न्याय मिळावा. तुम्ही जे उठाव केलाय त्यानंतर आता उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री साहेब यांनी कमिशनरांना आदेश दिलेत यात कोणाची गय करू नका, कडक कारवाई करा म्हणून. तुमचा जो अनुभव राहिलेला अग्रवाल कुटुंबियाशी किंवा त्यांच्या घराण्याशी जी काही जवळीक होती त्यांच्या भावाशी, एकंदरीत जर यांचा इतिहास बघितला तर यांनी अशाच पद्धतीने संपत्ती कमावली असेल का? काही कोट्यावधीमध्ये त्यांची संपत्ती सांगितली जाते, त्यापेक्षाही जास्त असणार आहे का? याची उच्चस्तरीय सगळी स्तर चौकशी होणं गरजेचं वाटतंय. यांची भरपूर काय संपत्ती, आपल्याला कोणाच्या संपत्तीची घेणं देणं नाहीये, पण त्यांनी संपत्ती कशी कमवली, काय कमवली, प्रशासनाला सगळं माहिती. आपण काही नवीन सांगायची गोष्ट नाही प्रशासनाला. आता हे जे पब आहेत, या पबच्या बाबतीत गेली 10 वर्ष झाली मी भांडतोय. किती वर्ष? 10 ते 15 वर्ष झाली की पुणे शहरातली पब संस्कृती बंद करा, पुणे शहरातली पब संस्कृती बंद करा. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. काय होत नाहीये, 4 दिवस 8 दिवस फक्त तेवढी कारवाई झालेली दिसते, त्यानंतर परत पब तुम्हाला सकाळी 6 वाजेपर्यंत चालू दिसतात. आता पुणे शहरात असा ट्रेंड निर्माण झालेला आहे, रात्रीचे पब चालू होतात तिथे वाटतात 5 वाजता बंद, मग 5 वाजता बंद झाल्यानंतर 7 वाजता परत पब चालू होतात सकाळी. त्याला म्हणतात ब्रंच पार्टी. आता ही नवीन ब्रंच पार्टी तयार झालेली पुणे शहरात. म्हणजे रात्री 10 ते 5 वाजेपर्यंत पार्ट्या चालतात, त्यानंतर 5 ते 2 तासाचा गॅप दिला जातो, परत सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत ब्रंच पार्टी. सगळे अल्पवयीन मुली असतात, सगळे अल्पवयीन मुली. तुम्ही एकदा जावा तुम्ही असं सिव्हिल याच्यावर तुम्ही बघा, अक्षरशः मुलींना असं उचलून आणून गाडी ठेवावं लागतं, एवढी भयानक परिस्थिती पुणे शहराची. पुण्याची परिस्थिती अशी आधी कधीही नव्हती. भाऊ, अगदी शेवटचा प्रश्न, या सगळ्या प्रकरणानंतर तुमची आता नेमकी काय मागणी आहे? तुमच्या केस संदर्भात असेल आणि या संदर्भात? माझ्या केसच्या संदर्भात तर मी खंबीर आहे माझी केस लढायला. मी आज 2009 सालापर्यंत लढतोय. मला कायदा आहे, कायद्यावर विश्वास आहे, CBI कोर्ट तरी ह्याच्यात न्याय देईल म्हणून. पण माझं तर त्या सोडून, पण बिचारे जे निष्पाप 2 जणांचा बळी गेलाय आता परवा त्या हिडन ड्रेन मध्ये. आता मी आता टीव्हीला बघितलं, प्राजक्त तनपुरे म्हणून आमदारांच्या मिसेस आहेत, त्यांनी ट्विट केलेले की माझा मुलगा त्याच मुलांबरोबर शाळेत होता, माझ्या मुलालाही त्यांनी त्रास दिलेला आहे, त्यांच्या त्रासाला कंट्रोल मी मुलाची शाळा चेंज केली. बघा, म्हणजे आमदारांच्या पत्नी हे असं आता ट्विट करता येते. म्हणजे ह्यांना कुणाची भीतीच नाही हो, भीतीच नाही राहिलेली. आणि त्यामुळे पुणे शहर जे 20 वर्षापूर्वी आमचं पुणे शहर होतं, आम्हाला माहिती पुणे शहर काय होतं, पण हे आता जे पुणे शहराची परिस्थिती झालेली आहे, खरोखर एकदम बेकार परिस्थिती पुणे शहराची. त्यामुळे असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत या केसमुळे. आता जे अजय भोसले आपल्याला सांगत होते ते त्यांची स्वतःची आपबीती आहे. खरं तर ते एका मोठ्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि त्यांच्या केस संदर्भामध्ये जी झालेली हलगर्जी आहे ती दखलपात्र, म्हणजे त्याची दखल राज्य शासनाला घ्यावीच लागणार आहे. मात्र एकूणच जर बघितलं तर पुण्यातील या प्रकरणामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून आरोपीला जर कठोर शिक्षा झाली नाही तर पुन्हा जे गुन्हे करणारे आरोपी आहेत त्यांना कायद्याची जर बसणार नाही. आणि त्यामुळे आता संपूर्ण राज्याचंच नव्हे तर देशाचं लक्ष या सगळ्या प्रकरणाकडे लागलेलं आहे. पुढे सुरेश गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे.